मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांची हत्या ज्यावेळेस झाली त्यावेळेसचे काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये संतापाची लाट उसळली। आज शिवसेनेच्या वतीने टेंबी नाका परिसरात वाल्मिक कराडच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। वाल्मिक कराडला भर चौकामध्ये फाशी द्यायला हवी अशा प्रकारची प्रतिक्रिया यावेळेस उमटली। वाल्मिक कराड आणि मंडळींनी जी लघुशंका केलेली आहे त्याचा तो पाठच कापून टाकावा अशी यावेळेस खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं आहे। यावेळेस शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, हेमंत पवार, मनोज शिंदे, एकनाथ भोईर, पवन कदम, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओळेकर यांच्यासह अनेक शिवसैनिक या आंदोलनात सहभागी झाले। एखाद्या नागरिकाची क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही, त्या माणसाला सत्तेमध्ये म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असू द्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केलेली आहे, मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे। माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।